त्यावेळेस स्वतंत्र हा शब्द येतो ना, तर माझ्या मनात 4 ओळी येतात, जे मी प्रत्येक वेळेस म्हणजे माझ्या मनात मी लिहिल्या आहेत, कि वो भी क्या मंज़र होगा जब 15 अगस्त 2047 में पूर्व से लेके पश्चिम तक, उत्तर से लेके दक्षिण तक, हर ज़िला, हर प्रांत, हर कस्बा इस देश के स्वतंत्रता की शताब्दी मना रहा होगा। वो भी क्या मंज़र होगा जहाँ हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई, बौद्ध, हर धर्म का इंसान एक साथ खड़ा होगा। वो भी क्या मंज़र होगा जहाँ इस देश का युवा धर्म के नाम पे ना लड़के इस देश को विकसित बनाने के लिए कुर्बान होगा। वो भी क्या मंज़र होगा जहाँ मेरी माता और बहनों को आधी रात में निकलने से पहले कभी सोचना ना होगा। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ इंडियाज़ गॉट लैटेंट नहीं, इंडियाज़ गॉट टैलेंट प्रमोट होगा। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ इस देश का युवा जहाँ इस देश के युवाओं के हाथ में पत्थर नहीं, कलम का सारांश दिखाई दे रहा होगा। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ दवाइयों के भाव का न कोई मूल्य होगा। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ कोई गरीब खाली पेट ना सोया होगा। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ धर्म और जाति के नाम पे ना कोई लड़ाई होगी, जहाँ इस देश की महिलाएं सुनसान रास्ते पे भी सुरक्षित होगी। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ इस देश के युवाओं ने शिक्षा और देश सेवा की नींव रखी होगी। कल्पना कीजिए उस दिन की जहाँ इस देश के किसानों की जमीन और जेब कभी खाली ना होगी। आणि या सगळ्या गोष्टींमधून जेव्हा आपण एक समृद्ध भारत, एक सशक्त भारत बघतो, तर आपण त्या ठिकाणी आजची जी परिस्थिती आहे, की आज त्या ठिकाणी पेपरफुटीचे, बेरोजगारीचे, त्यानंतर महिला अत्याचारांचे जेवढे पण मुद्दे आपण त्या ठिकाणी बघतो, अहो क्यू येते. कारण त्या ठिकाणी आज जे भारत, ज्या स्वतंत्र सेनान्यांनी ज्या त्या ठिकाणी जो लढा केला, फक्त आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि आज ती परिस्थिती कुठे आहे? आज आपण त्या ठिकाणी बघतो, की एका 3 वर्षाच्या मुकलीवर सुद्धा बलात्कार किंवा अत्याचार होतो. एक सुशिक्षित युवा जो एम-ए करून, त्यानंतर पी-एच-डी करून सुद्धा बेरोजगार बसतो. आजची जी परिस्थिती आहे, खरंच आपण योग्य ठिकाणी चाललोय का? खरंच आपण योग्य दिशेने चाललोय का? हा प्रश्न माझ्या मनात नक्की येतो. आणि आज जर तुम्ही बघू शकता, की या देशातल्या पॉप्युलेशनच्या 66% हे फक्त युवा आहे. पण कुठे ना कुठे युवकांचं खच्चीकरण त्या ठिकाणी केलं जात आहे. म्हणून मला असं वाटते, की ज्या स्वतंत्र सेनान्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी हा लढा घेतला, त्याचा आपण आदर केला पाहिजे आणि त्यासाठी आपण काय करू शकतो, हे आपल्याला ठरवायला हवं. कारण त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की जिल्हा परिषद शाळा, नगर परिषद शाळा, जेवढ्या पण गव्हर्नमेंट अलॉटेड स्कूल्स आहेत, त्या ठिकाणी बंद होत चालल्या. फक्त आणि फक्त शिक्षण आणि शिक्षणावर कॉर्पोरेट सेक्टरचा एक राज म्हणून त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे एक सामान्य नागरिकांनी, सामान्य विद्यार्थ्यांनी जर शिकायला सुद्धा गेलं, तर एवढा पैसा खर्च होतो, एवढा पैसा लागतो आणि त्यानंतरही जर तो चांगला शिकला, चांगला मोठा सुद्धा झाला, त्यानंतरही त्याचं भविष्य कुठे ना कुठे सिक्युअर आहे, याची पण खात्री आपल्याला मिळत नाही. कारण रोजगाराचा विषय हा एक खूप मोठा विषय आहे भारत देशात. तरी मला असं वाटतंय, की आपण सर्व युवकांनी विद्यार्थ्यांनी हा विचार केला पाहिजे, की आपण स्वतः आपल्या देशाला कुठे घेऊन चाललोय? आपला देश कुठे चाललाय? आणि खरंच या सगळा विचार करून आपण हा 15 ऑगस्ट असा त्या ठिकाणी सेलिब्रेट करूया, की ज्या महामानवांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळण्यासाठी जे पण कार्य केले, त्यांना आपण अभिवादन करूया आणि त्यांच्या आता समोरच्या येणाऱ्या पिढीला, आपल्या फ्युचरला सिक्युअर करूया. धन्यवाद. जय हिंद. जॉब्स को लेकर के भारत का युवा हमेशा से स्ट्रगल करता है, एक बहुत बड़ा पोर्शन जॉब्स को लेकर एक बहुत बड़ी इशू है। तीसरा हम एक ये देखते हैं कि आज हमारा समाज तमाम सारे अलग-अलग इश्यूज़ पे चाहे धर्म हो, जाति हो, कास्ट हो या फिर पॉलिटिकल विचारधारा हो, इन सब के ऊपर डिवाइडेड है और कहीं न कहीं सोशल मीडिया हमें डिवाइड करने का काम करता है। वो जो हमारे बीच में एक दरार है उसको फ्यूल करने का काम करता है। तो हमें इससे भी लड़ना है कि भारत के तमाम सारे जो युवा हैं, वो भारत को आगे बढ़ाने के लिए एक रूप से सोचे, ना कि अलग-अलग विचारधाराएँ और भारत को बाँटने के लिए सोचे और हर चीज़ के ऊपर एक नया झगड़ा या फिर आप बोल सकते हैं कि एक इवेंट खड़ा कर देना, वो नहीं होना चाहिए, ये मेरा मानना है। ये भारत के सामने, भारत के युवाओं के सामने एक बहुत बड़ी ये है। दूसरी बात एक चीज़ जो मुझे लगती है पर्सनली कि आजकल भारत में एक ट्रेंड शुरू हो चुका है कि जो भी हमारे स्वतंत्रता सेनानी थे, जिन्होंने इस देश को आज़ादी दिलाई और बल्कि इस देश को बनाया अपने विचारों से, अपनी समझ से, कहीं न कहीं हम आज उनको नहीं मानते हैं और नहीं मानने के आगे जाकर के हम उनको गाली देते हैं। हम उनको उनका सम्मान प्राप्त नहीं होता है। मुझे ये लगता है कि अगर हम देश को 2047 में जैसा देखना चाहते हैं, उसकी एक झलक और उसको लेके एक बहुत बढ़िया विचार अगर हमें कहीं से मिल सकता है, तो वो हमारे स्वतंत्रता सेनानी जो है, उनके विचारों से मिल सकता है, चाहे आप किसी को भी मानें। वो पूरा एक समुद्र है विचारों का, उन विचारों से हमें कुछ स्ट्रैंड्स लेकर के हमें भारत को आगे बनाना है। धन्यवाद।
मोठ्या प्रमाणात युवकांना आज दडपण्याचा प्रयत्न आजच्या काळात सुरू आहे. आपण बघितलं आता जो दिल्लीत आंदोलन झाला होता शिक्षणाच्या मुद्द्यावर घेऊन पेपरफुटीच्या विरोधात, तर त्याच्यामध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात दडपण्याचा कसं सरकारनं षडयंत्र केलं तेही आपण बघितलं आहे. आज देश तर आपला बोलण्यासाठी स्वतंत्र आहे, पण जर आपण बघितलं तर युवकांना बोलण्याची संधी उपलब्ध होत नाही. युवक कुठेतरी आपले प्रश्न मांडला किंवा शिक्षा, आरोग्य, रोजगारच्या मुद्द्यावर बोलला तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतो. अशा हे दडपशाहीच्या वातावरणात आज स्वतंत्र आहे का नाही आहे याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊन राहिला. सरकारनी मोठ्या मनाने युवकां जो युवकांचे प्रश्न आहे त्याच्यावर कुठेतरी गंभीरतेने दखल घेतली पाहिजे. आज आमच्या स्वतंत्रतावर जर प्रश्नचिन्ह सरकार अ, अ, जो परिस्थिती उभी होत आहे त्याच्यामुळे जर उभे होत असन प्रश्नचिन्ह, तर आम्हाला थेट आता रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल. स्वतंत्र हे आमच्या महाराष्ट्रातले आणि देशाचे जो थोर पुरुष आहे त्यांच्या संघर्षानं आम्हाला उपलब्ध झाला आहे आणि हे स्वतंत्र आम्ही कुठेही त्याच्यामध्ये तडजोड करणार नाही आणि स्वतंत्राचा पूर्ण नैतिक जो अधिकार आहे ते देशाच्या युवकांचा आहे, देशाच्या प्रत्येक नागरिकाचा आहे. जो सरकार युवकांना दडपण्याचा प्रयत्न करणार त्यांच्या स्वतंत्र त्याचा अधिकार असो किंवा मूलभूत अधिकार असो त्याच्यावर हनन निर्माण करण्याचा प्रयत्न करणार, त्याच्या विरोधात देशाचा युवक रस्त्यावर उतरणार आणि आपली स्वतंत्रता हिसकून घेणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.